नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या आपण रेमिंग्टन मराठीचे लेसन्स पाहत आहोत आणि त्या लेसन मधला आपला आतापर्यंत 11वा जो काही व्हिडिओ आहे तो आपला झालेला आहे, म्हणजेच 11वा लेसन झालेला आहे. आणि आता हा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे आपला व्हिडिओ नंबर 12 किंवा लेसन नंबर 12. आतापर्यंतच्या लेसन मध्ये आपण विदाऊट शिफ्ट जे काही आहेत ते तिन्ही रो इथून पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर 11 पर्यंतचा जो लेसन आहे त्यामध्ये आपली ही जी मधली रो आहे ती आपण पाहिलेली आहे. ओके, आजचा हा जो लेसन आहे म्हणजे लेसन नंबर 12, त्या लेसन मध्ये आपण ही जी काही वरची रो आहे त्याची आपण अक्षरं पाहणार आहोत, पण शिफ्ट दाबून. ओके, विदाऊट शिफ्ट नाही, म्हणजे इकडचा शिफ्ट आणि इकडचा शिफ्ट. ओके, तर तुम्हाला बोट कशी ठेवायची आहेत, पहिल्यांदा करंगळीपासून सुरुवात करणार. इथे मी तसं वर नोटपॅडवर तुम्हाला मेन्शन केलेलंच आहे, म्हणजेच तुम्हाला समजेल WERT आणि त्याच्यानंतर इथे जो ब्रॅकेट आहे कर्ली ब्रेसेस आहे की नाही, त्याच्या खालचा जो ब्रॅकेट आहे तिथेच म्हणजे तेच बटन, नंतर कर्ली ब्रेसेस. पण आपण जेव्हा शिफ्ट दाबणार तेव्हा ही वरची अक्षर येतात, ते माहिती असेल तुम्हाला. मग मी कर्ली ब्रेसेस जिथे पीच्या बाजूचं जे काही बटन आहे ते कर्ली ब्रेसेस PO आणि I अशा पद्धतीने मी काय केलेली आहेत, बोट ठेवून दिलेली आहेत. जेव्हा तुम्ही इथे टाईप करता म्हणजे जेव्हा नॉर्मली तुम्ही टाईप करणार तर तुमची बोट ही अशीच असायला पाहिजे. ओके, आणि मग नंतर तुम्हाला हे असं असं जायचं आहे. ओके, इकडचं तुमची बोट उचलली नाही पाहिजेत आणि हा स्पेस. ओके, तर मग आता आपला जो पुढचा लेसन आहे तो आपण घेणार आहोत म्हणजे लेसन नंबर 12. ओके, तर मग काय येतं WERT. ओके, ही 4 अक्षरं आणि त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस POI. ओके, ही 4 अक्षरं. ओके, पण आपल्याला मराठीमधून करायचे आणि शिफ्ट दाबून करायचे. जर इकडची जर जोड शब्द जर घ्यायचा असेल तर इकडचा शिफ्ट आणि इकडची जर जोड शब्द घ्यायचा असेल तर इकडचा शिफ्ट. ओके, मी तुम्हाला करून दाखवते. पहिल्यांदा आपण बोट ठेवून घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, स्टार्ट करूया. आता मला इकडचा जो अर्धा चंद्र आहे W वर तो घ्यायचे. मग मी काय करणार, इकडचा हा जो शिफ्ट आहे तो प्रेस करून ठेवणार आणि मग इकडची बघा बोट मी उचलत नाहीये, इकडची 3 बोट इथेच ठेवणार, हा करंगळीने इथे प्रेस करणार आणि अर्धा चंद्र. ओके, स्पेस दिला, पुन्हा मी शिफ्ट प्रेस केला, अर्धा म, पुन्हा स्पेस, पुन्हा शिफ्ट प्रेस केला, अर्धा त, स्पेस, पुन्हा शिफ्ट प्रेस केला, अर्धा ज, स्पेस. ओके, ही इकडची 4 अक्षरं झालेली आहेत. आता इकडची जी 4 अक्षरं आहेत ती. ओके, मग मी पुन्हा इकडे बोट ठेवली. आता मी इकडचा शिफ्ट प्रेस करणार, शिफ्ट प्रेस केला आणि कर्ली ब्रेसेसच्या तिथे तुमचा क्ष येतो अर्धा, पुन्हा शिफ्ट प्रेस केला मग च येतो, प्रेस केला, आपला जो स्पेस बार आहे तो अंतर देण्यासाठी, पुन्हा शिफ्ट प्रेस केला आणि मग नंतर व घ्यायचे आपल्याला. ओके, शिफ्ट प्रेस केला व आणि त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस केला आपला आय वर येतो अर्धा प. ओके, पुन्हा एकदा मी एंटर प्रेस केला, खाली येते, पुन्हा एकदा करूया आपण म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. ओके, बोट ठेवली मी, इकडचा शिफ्ट प्रेस केला, अर्धा चंद्र, अर्धा म, त्यानंतर अर्धा पुन्हा एकदा घेते मी, नव्याने सुरुवात करूया म्हणजे गडबड होणार नाही. ओके, शिफ्ट प्रेस केलेला आहे मी, करंगळीने शिफ्ट प्रेस करून ठेवायची, ही 3 बोट इथल्या इथेच राहणार. शिफ्ट प्रेस केला, खाली येते, एंटर करून शिफ्ट प्रेस करून ठेवायचे हा करंगळीने आणि त्याच्यानंतर चंद्र, पुन्हा शिफ्ट प्रेस केला आपला अर्धा म, त्यानंतर शिफ्ट प्रेस केला अर्धा त, शिफ्ट प्रेस केला अर्धा ज. ओके, इकडचं झालं. आता इकडचा शिफ्ट, आता शिफ्ट प्रेस केल्यानंतर अर्धा क्ष, शिफ्ट प्रेस केल्यानंतर अर्धा च, शिफ्ट प्रेस केल्यानंतर अर्धा व आणि शिफ्ट प्रेस केल्यानंतर अर्धा प. ओके, तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. ऍक्च्युली माझा जो कॅमेरा आहे तो मध्ये मध्ये येतो त्याच्यामुळे मला जरा थोडंसं जमत नाही, कन्फ्युजन होतं, पण तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा कारण माझ्यासारखे तुमच्या मार्गामध्ये अडथळे नसणार आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला ह्या टायपिंगसाठी वेळ द्यायचा आहे. हा आपला पाठ नंबर 12 आहे. त्याच्यानंतर पुढचे या अगोदर आता मी थोडे दिवस जरा व्हिडिओ अपलोड करणं थोडंसं जरा थांबलं होतं माझं काही वैयक्तिक कारणामुळे, पण याच्या पुढचे व्हिडिओ जे आहेत ते मी प्रॉपर अपलोड करेल म्हणजे तुम्हाला लेसन जे आहेत ते तुम्हाला प्रॉपर मिळतील. आजचा आहे व्हिडिओ नंबर 12.
याचा स्क्रीनशॉट जो आहे तो मी टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करते, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी व्यवस्थित भेटून जाईल. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.